बसव, शिव, लहू, शाहू, फुले, बाबा, अण्णाभाऊ, अहिल्या, सावित्री, जिजाऊ, माताजी आणि पिताजी यांना अभिवादन करून या ठिकाणी आपणा सर्वांना मी फेसबुक लाईव्ह माध्यमातून अण्णाभाऊच्या जन्मशताब्दी निमित्त 100 व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे। त्यानुसार मी आपल्याला या ठिकाणी मी अभ्यासलेले अण्णाभाऊ या विषयावर माझे शब्द या ठिकाणी आपल्यापुढे मांडणार आहे। खरं तर अण्णाभाऊ आम्ही जीवन या संदर्भामध्ये आमचं जे काम केलेलं आहे ती सामाजिक चळवळ, अण्णाभाऊ बाबासाहेब यांचा ध्यास आणि आमचं जीवनक्रम आम्ही चालवण्याची कोशिश केलेली आहे। त्या माध्यमातूनच आम्ही आमची पाऊलवाट इथपर्यंत सांभाळलेली आहे। अण्णाभाऊ आज संपूर्ण राज्यभर देशभर अण्णाभाऊच्या जन्मशताब्दीच्या संदर्भात संपूर्ण कार्यकर्ते, नेते, विद्वान मंडळी चर्चा करत आहेत आणि माननीय मारुती कसाब सर, माननीय लांडगे सर, माननीय बळीरामजी गायकवाड सर, माननीय सोमनाथ सर व त्यांच्या सहकार्यांनी महाराष्ट्रात हे ज्ञान जागर सुरू केलेले आहे आणि या ज्ञान जागराच्या माध्यमातून समाजाची सेवा, समाजाच्या अवस्थेतून त्यांना बाहेर काढण्यासाठीची प्रक्रिया फार मोठ्या प्रमाणात राज्यभर चालू झालेली आहे। मी सर्व कार्यकर्त्यांना आणि विचारवंतांना धन्यवाद देतो। त्यांनी अत्यंत सुबक सुंदर असे विचार राज्यामध्ये मांडलेले आहेत, ते अभिनंदनास पात्र आहेत। मला वाटलं नव्हतं की एवढा प्रत्येक विचारवंत आपले वैचारिक मुद्दे या ठिकाणी मांडू शकेल, परंतु खरोखरच मी आनंदित झालेला आहे की महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांनी मांडलेल्या या जागरणाला यशस्वी करण्यासाठी खरोखरच एक विचार कार्यकर्त्यांनी त्यांचे उद्या आमच्या भविष्याची शिदोरी फार मोठी तयार करून ठेवलेली आहे महाराष्ट्रातील समाजाच्या, देशातील समाजाच्या। ज्या वेळेस अण्णाभाऊ 1969ला आमच्यातून गेले आणि महाराष्ट्रामध्ये 1971ला पहिली जयंती मी अण्णाभाऊची महाराष्ट्रात सुरू केली। त्या जयंतीचा पताका घेऊन राज्यभर फिरलो। लोकांना अंधश्रद्धेतून, अशिक्षित व्यवहारातून बाहेर येण्यासाठीची आम्ही जी चळवळ उभी केली, त्या चळवळीच्या माध्यमातून काम करत असताना अनेक संकट आली। त्या संकटावर मात करून आम्ही समाजापुढे उभे राहिलो, कारण आमचे दुःख स्वातंत्र्यातले होते। अण्णाभाऊंनी जे पारतंत्र्यात भोगलं ते आणि आम्ही या दोन विषयामध्ये जमीन आसमान असं अंतर आहे। आम्हाला स्वातंत्र्यातलं दुःख होतं, अण्णाभाऊला पारतंत्र्यातलंही दुःख होतं, स्वातंत्र्यातलंही दुःख होतं। एवढं दुःख झेलून अण्णाभाऊने जे साहित्य लिखाण केलेलं आहे, खरोखरच हे आबाळाला गवसणी घालणारं साहित्य आहे। सिक्रेट ज्याला म्हणतात, रहस्य, आश्चर्य, ज्याप्रमाणे आश्चर्य असतं, ज्याप्रमाणे अचरज असतं, ज्याप्रमाणे सिक्रेट असतं, ज्याप्रमाणे रहस्य असतं, हे रहस्य म्हणजे काय? जे सामान्य माणसाला जे कोडं उलगडत नाही, जे प्रश्न सुटत नाहीत, त्या प्रश्नाची सोडवणूक करणारा एखादाच मसीहा, एखादाच विद्वान, एखादाच ज्ञानवंत असतो। त्याचप्रमाणे
अण्णाभाऊंनी आपल्या जीवनानुभवातून मांडलेलं साहित्य म्हणजे या देशामध्ये एक रहस्य आहे, एक सिक्रेट आहे, एक नवल आहे. हे फार मोठं आश्चर्य आहे जगातलं की एक माणूस कसल्याही प्रकारची शाळा न शिकता, कसल्याही प्रकारची कुठल्याही व्यवहारामध्ये न जाता, अत्यंत हिरिरीनं, जिद्दीनं, चिकित्सेनं, नम्रपणे मानवतेला पुढे ठेवून मानवतेची पूजा करणारं साहित्य, मानवतेचा विकास करणारं साहित्य, मानवतेचा गुणगान करणारं साहित्य लिहिणारा जगाच्या पाठीवरचा अण्णाभाऊ हे एकमेव लेखक आहेत, एकमेव साहित्यिक आहेत. आता हे साहित्य म्हणजे काय? हे साहित्य म्हणजे अखिल मानवाच्या हितासहित लिहिण्यात आलेलं ते साहित्य. ज्या साहित्यामध्ये अखिल मानवाचा हित सामावलेला आहे अशा प्रकारचं साहित्य ज्याला म्हणतात ते हित असलेलं साहित्य हे साहित्य असतं. आणि अशाच प्रकारचं साहित्य अखिल मानवाच्या हितासहित लिहिलेलं ते साहित्य, ते सहित असलेलं ते साहित्य अण्णाभाऊंनी आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये लिखाण केलेलं आहे. त्या लिखाणाचा दर्जा, त्या लिखाणाची प्रतवारी जगामध्ये अद्वितीय अशी आहे. आणि म्हणून या साहित्याचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, महाराष्ट्रामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले. काही लोकांनी ग्रामीण भाषेत मांडले, काही लोकांनी त्यांच्या भाषेत मांडले. त्यांना समजलेला अण्णाभाऊ, उमजलेला अण्णाभाऊ, जपलेला अण्णाभाऊ, वागलेला अण्णाभाऊ, आपण जे जगतो ते अण्णाभाऊ, अशा पद्धतीची मांडणी अनेकांनी केलेली आहे. काही विद्वानांनी खूप चांगले मुद्देसुद्धा त्यांचा प्रत्येक एक शब्द घेऊन त्याचं विश्लेषण करून काही साहित्यिकांनी मांडलेला आहे. म्हणजे आपण इथपर्यंत पोहोचलेले आहोत की अण्णाभाऊच्या साहित्यांना न्याय देण्याची भूमिका आपण या ठिकाणी घेतलेली आहे. त्याच पद्धतीचं साहित्य लिखाण या राज्यामध्ये, या देशामध्ये चालू आहे. अण्णाभाऊचे सुरुवातीचं साहित्य जे आहे ग्रामीण भागामध्ये, ग्रामीण बोलीमध्ये, ज्याला लोकबोली म्हणतात, ज्याला मायबोली म्हणतात, ज्याला ग्रामीण भाषा, ग्रामीण बोली म्हणतात, ते ग्रामीण साहित्य अण्णाभाऊंनी वारणेचं खोरं, वारणेचा शिवार, त्या वारणा नदीचा भाग आणि त्या जिल्हा तालुक्याचा भाग, अशाच प्रमाणे मुंबईच्या विभागापर्यंतला तो एक भाग अण्णाभाऊंनी त्या ठिकाणी लिहिलेला आहे. त्यांच्या एक शब्द, त्यांची एक त्या ठिकाणची शब्दाची नोंद ही अजब आहे. कारण त्यांनी लिहिलेल्या साहित्यामध्ये अत्यंत संकल्पना, त्यांची लोकांना समजणारं साहित्य, लोकांना उमजणारं साहित्य, लोकभाषेतलं साहित्य, जे लोक आपल्या व्यवहारामध्ये शब्द उच्चार करतात ते साहित्य अण्णाभाऊंनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. हा झाला गाव पातळीवरचा भाग. त्यानंतर अण्णाभाऊंनी मुंबईत आल्यानंतर मुंबईच्या जीवनाचं साहित्य, म्हणजेच खरोखर मुंबईचं साहित्य तर त्यांनी एवढा अजरामर लिहिलेलं आहे. त्यामध्ये मी आपल्याला सांगेन उलगडा करू पुन्हा. परंतु अण्णाभाऊच्या साहित्याचे हे जे पैलू आहेत, गावापुरतं वेगळं साहित्य, मुंबई शहरासारखं साहित्य, महाराष्ट्रासारखं साहित्य, पुन्हा त्यांचं आंतरराज्य साहित्य, पुन्हा राष्ट्रीय साहित्य आणि आंतरराष्ट्रीय साहित्य, अशा पद्धतीची झेप अण्णाभाऊंनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून घेतलेली आहे. आणि ही झेप घेताना त्यांनी हे साहित्य लिहिताना कुणाचंच मन, कुणाचंच जात, कुणाचाही धर्म, कुणाचाही पंथ न दुखवता आपल्या मनामध्ये जे आहे ते त्यांनी व्यवस्थित पेरलेलं आहे, लिहिलेलं आहे. आणि त्याचं आज ना उद्या या देशामध्ये उद्याच्या क्रांतीसाठी, आर्थिक क्रांतीसाठी फायदा होईल अशाच पद्धतीचं ते साहित्य आहे. साहित्य कुणाचं लिहिलं अण्णाभाऊंनी? मुठभर लोकांच्या मक्तेदारीच्या विरोधात फार मोठ्या मानवी समूहाच्या बाजूचं, जो ज्ञान, सत्ता, संपत्ती, समृद्धी आणि संधी यापासून दूर आहे, कोसो दूर आहे, अशा माणसाच्या जीवनाचा अभ्यास करून स्वतः त्याचा अनुभव घेऊन आपल्या अनुभवाच्या बळावर त्यांनी हे सर्व लिखाण केलेलं आहे. अण्णाभाऊचं
अण्णाभाऊचं साहित्य लिखाण हे त्यांच्या आनुवंशिक गुणाचं आहे. त्यांची जन्मजात ती प्रतिभा आहे. त्या जन्मजात प्रतिभेच्या माध्यमातून त्यांनी ते लिखाण केलेलं आहे. 1000 वर्षामध्ये असे एखादा माणूस जन्मतो ज्याला शाळा लागत नाही, ज्याला कसलं विद्यापीठ लागत नाही. हे विश्वच माझं विद्यापीठ म्हणून अण्णाभाऊंनी लिखाण केलेलं आहे. आणि त्यांनी कायमपर्यंत आपल्या शब्दावर कायमपर्यंत ठाण मांडून या ठिकाणी त्यांनी विकास केलेला आहे, विकासात्मक लिखाण केलेलं आहे. त्यांचा प्रत्येक अणू आणि रेणू अशा पद्धतीनं आव्हानात्मक तुम्हाला आम्हाला या ठिकाणी उभं करण्याच्या कामी येणार आहे. आपण सर्वांनी त्यांच्या मार्गावर चालण्याची भूमिका घेणं खूप गरजेचं आहे. अण्णाभाऊने जे लिखाण केले, मी साधं एक उदाहरण आपल्याला सांगेन. सत्तू भोसलेबद्दल अण्णाभाऊनं जे लिहिलेलं आहे, सत्तू भोसले, सईबाई, तिचा मुलगा डॅनियल, तो चौगुला, हा प्रसंग अण्णाभाऊने अत्यंत 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 हृदयद्रावक अशा प्रसंगातून उभा केलेला. ज्यावेळेस चौगुला सईवर हल्ला करतो, तिला मारण्याची कोशिश करतो, मारतो, त्यावेळेस वाघासारखा असणारा सत्तू भोसला त्याला ते सहन होत नाही. तो मथाजी चौगुलेच्या खांडोळ्या करतो आणि सईला वाचवतो. सत्तू भोसला हा स्वर्ण वीर मराठा होता. सई ही त्या गावची पूर्वाश्रमीची महार समाजाची महिला होती. त्यांनी ना जात बघितलं ना गोत बघितलं. त्यांनी फक्त एखाद्या गरीबावर होणारा अन्याय बघितला, एखाद्या गरीब महिलेवर होणारा अन्याय बघितला. ती महिला गरोदर होती, तिच्या पोटात बाळ होतं. ती विनंती करीत होती मथाजी चौगुल्यांना की मला मारू नका, मला मारू नका, माझ्या पोटामध्ये बाळ आहे, तेही मरण, मीही मरेन, कृपा करून मारू नका, अशी विनंती करीत होती. आणि तो हृदय द्रावक प्रसंग याला सत्तूला पाहला नाही. तो परेशान झाला आणि त्यांनी जे होईल ते होईल अशा भूमिकेतून त्यांनी सरळ मथाजी चौगुल्याच्या खांडोळ्या केल्या आणि सईला वाचवलंय. हा प्रसंग आपण लक्षात ठेवावा. त्या सईनं जीवनभर सत्तू भोसल्याच्या आईची सेवा केली. कारण मी जगलेच नसते तर मी राहिले नसते तर माझं काय राहिलं असतं. म्हणून माझ्या भावाने मला वाचवलंय. तिनं आपला भाऊ त्याला मानून त्याच्या आईची सेवा करण्याची भूमिका घेतली. आणि तिला जे बाळ झालं ते बाळ मात्र एका शाळेमध्ये मशिनऱ्याच्या शाळेमध्ये गेलं, तिथलं शिक्षण घेतलं आणि तो PSI डॅनियल झाला, पोलीस अधिकारी डॅनियल झाला. पुढे तोच डॅनियल ज्या वेळेस सत्तू भोसलेला पकडण्यासाठी सैरावैरा फिरायला लागला, आपल्या आईला आणि आपल्याला वाचवलंय ही भूमिका त्याच्या मनात कधीच राहिली नाही. तो त्याच्या तयारीत राहिला आणि इकडे त्याची आई त्याला सांगत गेली की तुला मुला वाचवलेला आहे, सत्तूवर खटले आहेत, कोर्टामध्ये तू वकील व्हावं आणि सत्तूच्या केसेस लढवाव्या अशी सईची या ठिकाणी आशा होती. परंतु केसेस लढवणं कुठं गेलं की आणि तो त्यांना हातकडी घेऊन पकडायलाच आला, अशी परिस्थिती ही तयार झाली. या ठिकाणी अण्णाभाऊच्या साहित्यातला एक मुख्य गाभा आपण लक्षात घ्यावा की विश्वास. अण्णाभाऊंनी विश्वास गमावणारी माणसं आणि विश्वास कमावणारी माणसं या दोन्हीमध्ये फार मजेशीरने उदाहरण अशा पद्धतीने या ठिकाणी लिखाण केलेलं आहे. सईनं ठेवलेला सत्तूवरचा विश्वास, त्याच्यावर टाकलेला बहीणपणाचा भार आणि सत्तूनं तिला मांडलेलं बहीण आणि आईच्या सेवेत असलेली ती सई, हा प्रसंग पाहिला तर माणूस नावाचं कुठंतरी काहीतरी जिवंत आहे असं वाटतं. परंतु ज्या वेळेस डॅनियल सत्तूला पकडण्यासाठी येतो आणि सई थोबाडीत मारून त्याला थांबवते की तू हे काय करतोयस, तुला वेगळं आहे, त्यांचं काम वेगळं आहे, अशा पद्धतीनं अण्णाभाऊला त्यांनी सांगितलं. आणि त्याच यशवंतराव साहेबांनी ज्या वेळेस महाराष्ट्र
ही मुंबई गुजरातला देण्याचं ठरलं, तुम्हाला खरं सांगतो, भारत पाकिस्तान युद्धापेक्षा कमी नव्हतं. अशा पद्धतीचं युद्ध मुंबईत उभं राहिलं. मुंबईमध्ये प्रत्येक माणूस, कामगार हा जीवाची बाजी लावून लढायला लागला. अण्णाभाऊंनी डफावर थाप मारून, अमर शेख गव्हाणकर यांनी डफावर थाप मारून लोकजागरणाचं काम केलं. अण्णाभाऊ म्हणतात की हा देश सुजलाम सुफलाम व्हावा, अशी मला रोज मंगल स्वप्ने पडतात. ही मंगल स्वप्ने पाहत पाहत मी लिहित असतो. कल्पनेचे पंख लावून मी आकाशात भरारी मारत नाही. त्या बाबतीत मी स्वतःला कुपमंडूक समजतो. आणि त्यांनी 58च्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून केलेलं भाषण की ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून, उद्घाटक व पदावरून केलेलं भाषण, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून श्रमिकाच्या तळहातावर तरलेली आहे, हा सिद्धांत या जगाला नवा सिद्धांत देऊन गेलेला आहे. आम्ही हे जाणलं पाहिजे. आमचा घाम आजही वाया जातोय, आमचे श्रम आजही वाया जातेत, आमचे सर्व आजही वाया जात आहे. त्या श्रमाचा योग्य मोबदला, त्या घामाचा योग्य दाम आपण घेण्याच्या भूमिकेत जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आमचे मायबाप राबणारे, आमचा शेतकरी राबणारा, आमचा मजूर राबणारा, आमचा कामगार राबणारा, या सर्वांच्या राबणाऱ्या कामाचं दाम देण्याच्या क्षमतेच्या आम्ही जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्हाला ह्या लढाया जिंकल्या असं समजता येणार नाही. आमच्या डिग्र्या म्हणजे ह्या लढाया नाहीत, आमचं शिक्षण म्हणजे ह्या लढाया नाहीत. आमचा मुख्य गाभा आमच्या लढ्याचा आहे. आम्ही आपसामध्ये ज्योत की ज्योत जगाते चलो, त्याचप्रमाणे आपसामध्ये आपण एकमेकाला प्रेम देणं, एकमेकाचा स्वीकार करणं, एकमेकाचा आदर राखणं, या गोष्टी खूप मूलभूत महत्त्वाच्या आहेत. आपण एकमेकाला पाण्यात पाहून कुठलेही प्रश्न सोडवू शकत नाही, सुटत नाहीत. म्हणून आपल्याला वेगळ्या पद्धतीनं जायचं असेल तर बाबासाहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलंय, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते पिलेला माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही. हे शिक्षण हे वाघिणीचं दूध आपल्याला पिण्याची, लोकांना पिण्याची तयारी ठेवायला लावणं, यासाठी आपल्याला फार मोठं काम नियोजनबद्ध करावं लागेल. घराघरातून अशिक्षित लोकांचा सर्वे करावा लागेल, त्यांना शिक्षित करावं लागेल. अण्णाभाऊ साठेसारखं काही सर्वच न शिकता शहाणे होऊ शकत नाहीत, सर्वांना ती अनुवंशिकता नसते. आणि म्हणून आपण एक गोष्ट लक्षात ठेवा, अशी काही उदाहरणं 1000 वर्षात एक माणूस जन्मतो जो की काळाच्या पलीकडे जाऊन तो नवं सिक्रेट तयार करतो. तेच नाव अण्णाभाऊचं आहे. अण्णाभाऊंनी ते केलेलं आहे. आपल्या प्रत्येकाला ते जमणार नाही. आणि म्हणून आपण समाजामध्ये घरोघर जाणे, समाजाचा सर्वे करणे, समाजामध्ये प्रत्येक समाजाचा, त्याला जात वाटली नाही, ज्यांच्या घरात अज्ञान आहे तो कुण्याही समाजाचा असेल त्यांच्या घरात तुम्हाला जावे लागेल. कृपा करून तुम्ही जातीची जोखडं बाजूला फेका, आपली मला नम्र विनंती आहे. आज ही एकमेकाला पाण्यात पाहतात, ह्याच्या जीवावर तो खातो म्हणतात, त्याच्या जीवावर हा खातो म्हणतात. कुणाच्याही जीवावर कोण खात नाही, कुणा चिपड्याच्या जीवावर कोण खात नाही. इथं या ठिकाणी सर्वांनी हिमतीनं दिमतीनं जगायचं आहे. म्हणून आपण लक्षात ठेवा, बाबासाहेबासारखा माणूस आपल्याला फार मोठ्या आकाशछाये एवढा माणूस आहे. अण्णाभाऊ साठेसारखा आपल्याला फार मोठा या ठिकाणी श्रमिकाच्या घामाचं दाम देण्याच्या तयारीतला माणूस आपल्यापाशी आहे. या ठिकाणी फार मोठी माणसं आपल्यापाशी आहेत. छत्रपती शिवराय गनिमी कावा आपण जर वापरला तर आपण आयुष्यामध्ये कधीच कुठेच अपयशी होऊ शकत नाही. आपली लढाई कधीच हरणार आपण नाही. अशा पद्धतीच्या गनिमी काव्याच्या माध्यमातून, अशा पद्धतीच्या जिद्दीच्या माध्यमातून आपण जर कामाची उभारणी केली तर खरोखरच हे आपण सर्व या ठिकाणचे किल्ले लढवू आणि जिंकू शकतो. आणि म्हणून शिवरायांनी फक्त 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये 360 किल्ले बांधून या ठिकाणी उच्चांक केला. जगामधली साम्राज्यशाही तेवढीच होती, 150 वर्ष त्या साम्राज्यशाहीला लागलं. परंतु 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये आणि 25-30 वर्षाच्या पूर्ण लढ्याच्या आयुष्यामध्ये त्यांनी एवढ्या पद्धतीचं काम केलं. त्यांनी एवढं आम्हाला जवळ केलेलं आहे. छत्रपती शिवरायाच्या तलवारीनं आमच्या फकीराचा पूर्वज या ठिकाणी लढलेला आहे. तीच तलवार फकीरापर्यंत चालत आलेली आहे. फकीरानं सत्तू भोसलेला मदत केली, परंतु सत्तू भोसलेला मदत फकीराला करता आली नाही. फकीराने ज्यावेळेस
बेडसगावचा खजिना लुटला आणि त्या लुटीची गुटी अण्णाभाऊच्या आईला, वालू आईला 2 वंजळी सुरती रुपये टाकले आणि सांगितलं, आई ताई हे घे 2 वंजळी सुरती रुपये आणि या तुझ्या बाळाला या गुटीतून जगव, त्याला मोठं कर, अशा पद्धतीनं सांगितलं. ज्यावेळेस त्यांना बाळंत काढा नव्हता, त्यांना येच खायला नव्हता आणि त्याच लुटीची गुटी खाऊन अण्णाभाऊ मोठे झाले आणि उपकाराची फेड उपकाराने करण्याची भूमिका त्यांनी ठेवून फकीरावर एवढं मोठं साहित्य लिहिले. कारण अण्णाभाऊ ज्याप्रमाणे म्हणतात ना, रामाआधी रामायण लिहिणारा वाल्मिकी. बघा, गरिबाची माणसं, उपेक्षिताची माणसं, विमुक्त भटक्याची माणसं लोक म्हणतं ना, यांना कळायला उशीर आहे. मी ज्यावेळेस कर्नाटकामध्ये गेलो होतो, या संदर्भात माझं भाषण कर्नाटक सरकारने ठेवलं होतं बिदर आणि 2-3 ठिकाणी, त्यावेळेस मी हा उल्लेख केला. मी शिकवीन जुळवली, अरे आम्ही नंबर 1 वर आहोत, कधी बी नंबर 1 वर आहोत. तुम्ही वैदिक काळ बघा, आधुनिक आमची लोकशाही बघा, वैदिक काळापासून लोकशाहीपर्यंत आमचा नंबर आणखी कोणी काटू शकला नाही. आम्ही नंबर 1 वर आहोत. कशा आहोत? वाल्या कोळी कोण होता? यष्टी होता. त्याचाच वाल्मिक ऋषी झाला, त्यानं रामायण लिहिलं. सांदीपानी ऋषी कोण होता? मांग होता. तो श्रीकृष्णाचा गुरु होता. श्रीकृष्ण तेवढा तरबेज आणि परमेश्वर झाला जगाचा, त्या गुरुमुळं झाला. सांदीपानी ऋषी मांगामुळं झाला. व्यासमुनी कोण होता? यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद लिहिणारा, महाभारत लिहिणारा, हा कोण होता? मत्स्यगंधाचं पोरग होतं, भुईनीचं पोरग, भोयाची होती मत्स्यगंधा, तो ओबीसी होता. मातंग ऋषी कोण होता? मांगाचा होता. ज्याच्या अंगण शबरी झाडीत होती आणि त्या शबरीचे उष्टे बोर राम खाल्लेला होता. हा संत आहेत माझ्याकडे, मी सांगेन. परंतु त्याच्यानंतर या भारताला स्वातंत्र्य मिळालं. संविधानाचा रचयिता कोण आहे? दलित वस्तीमध्ये जन्मलेले, ज्यांनी नाकारलेलं, ज्यांनी आम्हाला स्वीकारलं नाही, ज्याचा स्पर्श टाळलेला बाबासाहेब होते. त्या बाबासाहेबांनी आम्हाला संविधान दिलं. संविधानामध्ये निवडणुका लागलेल्या, निवडणुकाची नोंद आहे, त्याच्यामध्ये एक इलेक्शन खाता आहे, इलेक्शन विभाग आहे. त्या इलेक्शनमध्ये 50 वर्ष भारताच्या संसदेमध्ये राहिलेला दलित माणूस कोण होता? त्याचं नाव बाबू जगजीवन राम होतं. त्याच्या एवढं कुणीच राहिलं नाही भारताच्या संसदेमध्ये 50 वर्ष सातत्यानं. त्याच्याही पुढे जातो. गिनीज बुकामध्ये ज्याच्या मतदानाची नोंद व्हावी असा देशामध्ये सर्वात जास्त मतानं त्यावेळेस निवडून आलेला खासदार कोण होता? त्यांचं नाव रामविलास पासवान होतं, ज्यांचं नाव गिनीज बुकात नोंद झालेलं आहे. त्यावेळेस 5 लाख मताधिक्याने ते भारतामध्ये निवडून आले होते. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 50 वर्ष आमदार कोण होतं? त्यांचं नाव गणपतराव देशमुख आहेत. सांगोल्याचे आमदार आमचे गुरु आहेत ते. आम्ही कमी नाही. आम्ही प्रत्येक गोष्ट अशी ठासून सांगतो, ठासून करतो. आज ही तुम्ही संधी दिली नाही, नाहीतर भारताचा पंतप्रधान मायावती किंवा कांशीराम झाले असते. परंतु आम्ही दलिताचीच माणसं, दलिताचाच कसं जीव घ्यायचं काम करतो, ते हे एक उदाहरण आहे. आम्ही एकमेकाला किती नाकारावं, आम्ही एकमेकाला स्वीकारायचं बंद केलेलं आहे. आम्ही नाकारतो एकमेकाला. 84ला कांशीरामनी मला बोलवलं होतं. परळीच्या वंदना लाजवर माझी भेट झाली त्यांची. माझी चळवळ जोरात सुरू होती. मी हजारो पोतराजाचे केस कापून नुकताच परतलो होतो आणि हे पूर्ण महाराष्ट्रभर गाजलं होतं. त्यावेळेस वंदना लाजवर मला ते बोलले आणि म्हणाले, आप हमारे साथ रहिए. मी त्यांच्याकडून वेळ मागितली. नहीं सर, कुछ दिन बाकी है, मुझे साथ ये लोगों के साथ रहना है, मुझे यहाँ ग्राउंड बेस पे काम करना है, मैं ये काम करने के बाद देखूंगा. आणि मी ते काम 20 वर्ष पुढे काम करत राहिलो. हे काम मोठं आहे, हे काम कमी नाही. समाजाचं काम सर्वात मोठं काम आहे.
कोणताही समाज असेल, कोणत्याही समाजाचा नेता कार्यकर्ता असेल, त्यांनी त्यांचा समाज किंवा सर्वांचा मिळून समाज जे त्यांच्या परीनं होईल तेवढं काम करावं. परंतु ह्याला दोष देण्यामध्ये, त्याला दोष देण्यामध्ये वेळ घालू नये. अण्णाभाऊने अशा आपला कवडीचा एक क्षण सुद्धा वाया घातलेला नाही. त्यांनी लिखाणावर लिखाण केलं, एकाग्र अवस्थेत लिखाण केलं. त्यांची चिरागनगरची झोपडी, मी त्या ठिकाणी अनेक वेळेस गेलेला आहे. त्या झोपडीमध्ये मोडका टेबल, माझी भेट नाही त्यांची झाली. मोडका टेबल, मोडकी खुर्ची, त्याच्यावर मॅक्झिम गॉर्कीचा पुतळा. ज्या मॅक्झिम गॉर्कीनं रशियाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची मज्जल मारली, असं साहित्य लिखाण त्यांनी केलेलं आहे. तो गार्की म्हणजे कडवा, त्या कडवा गार्की त्यांनी इतकं लिखाण केलंय. फक्त अण्णाभाऊनी मॅक्झिम गॉर्कीला साहित्याचा गुरु मानलेला आहे. कारण भारताचा मॅक्झिम गॉर्की, भारताचा मार्क्स, भारताचा लेनिन जर कोण असेल तर ते अण्णाभाऊ साठे आहेत. आणि या पद्धतीनं समाजवाद, साम्राज्यवाद, साम्यवाद ह्या आणि राष्ट्रवाद याच्यामधून ते एकमेकाला सरकवून या ठिकाणी भारतात लोकशाही समाजवाद या ठिकाणी स्थापन झाली. त्या काळामध्ये साम्यवादाच्या लोकांनी देशभरामध्ये जेवढी उग्र आंदोलनं केली, ती आंदोलनं पाहता सरकार त्यांना बी भिलं. परंतु पुढे होणाऱ्यांनी समाजवाद, लोकशाहीची मान्यता घेऊन त्या बाजूनं या ठिकाणी संविधानाची स्थापना केली. साम्यवादाच्या बाजूनं ते गेले नाहीत. उलट साम्यवादाला त्यांनी बराच विरोध केला. छत्रपती आपले नेताजी सुभाष बोस हे करारी बाण्याचे होते, ते त्याच भूमिकेत होते. सरदार भगतसिंग, राजगुरू सुखदेव हे त्याच भूमिकेचे होते. इन्कलाब जिंदाबाद हा नारा त्यांचा होता. ज्या वेळेस बॉम्ब फोडला भगतसिंगांनी संसदेमध्ये, त्यावेळेस त्यांना ही शिक्षा सुनावली गेली होती. ज्यावेळेस त्यांनी लाला लजपत रायला, ज्या सॉन्डर्सनी लाला लजपत रायचा खून केला, सायमन गो बॅक म्हणून त्यांनी लाला लजपत रायनी ज्यावेळेस इथं लढा उभा केला, त्यांना विरोध केला, त्यावेळेस त्यांचा खून झाला लाला लजपत रायचा. आणि त्यावेळेस त्या सॉन्डर्सचा बदला घेण्याचा त्यांनी ठरवलं. भगतसिंग, राजगुरू भगतसिंग आणि यांनी राजगुरू सुखदेवांनी ठरवलं आणि त्यांनी असे काही अंतरावर उभे केले आणि उभं करून त्यांना मारण्यासाठी कट रचला. त्या दिवशी तो कट रचून त्यांनी सॉन्डर्सचा खून केला. माल रोडवर असा सॉन्डर्स सापडला आणि एकापेक्षा जास्त गोळ्या त्यांनी मारून त्याला जर्जर केलं आणि असा बदला घेतला सॉन्डर्सचा. त्यावेळेस 3 दिवस हा कट रचणारी माणसं ही उपाशी होती. उपाशी तुम्हाला सांगतो, त्यांनी काहीच खाल्लं नव्हतं. त्यावेळेस ते गोपाळ आणि फणींद्रनाथकडे गेले. गोपाळनी 10 रुपये कुण्यातरी महिलेपासून, एका आजारी महिलेपासून 10 रुपये आणले आणि त्यांना खायला प्यायला दिलं. अशा पद्धतीनं ह्या क्रांतिकारकांनी आपल्या भूमिकेनं इंग्रज सरकारला सळो की पळो केलं होतं. त्यांनी असाच जसा फकीरांनी बेडसगावचा खजिना लुटला होता, त्याप्रमाणे यांनी सुद्धा अशाच पद्धतीनं रेल्वे या ठिकाणी इंग्रजाची लुटली होती. आणि त्या लुटीमधून हे सारे स्वातंत्र्य सैनिक त्या काळातले लढत होते. आम्ही सुद्धा, माझं कुटुंब त्यामध्ये होतं. माझ्या वडिलांनी सुद्धा स्वातंत्र्य सैनिक म्हणून लढा दिलेला आहे. साऱ्याला त्यांनी सर्टिफिकेट दिले. माझ्या वडिलाचं नाव त्याच्यामध्ये येऊ शकलं नाही आणि हे सर्टिफिकेट देऊ शकलं नाही. शेवटी माझी आई 105 वर्षाची आहे. ती म्हणाली, नको बाळा, माझ्या आईनं पहाटे 5-5 वाजेपर्यंत स्वातंत्र्य सैनिकाला भाकरी करून घातलेल्या आहेत आणि आज ती जिवंत आहे.
मी हे सांगितल्यानंतर ती म्हणाली, नको बाळा, आम्ही कुणाच्या पैशासाठी आणि आम्ही कुणाच्या सर्टिफिकेटसाठी हे काम केलं नाही. या देशामध्ये ही माणसं लढत होती, गांधी नेहरू लढत होते आणि त्यावेळेस हे भगतसिंग लढत होते. त्यावेळेस आम्हीसुद्धा त्या विचारानं पेटून हे काम केलेलं आहे. माझे वडील गवताच्या आणि कडब्याच्या पेंड्यामध्ये तलवारी आणि बंदुकीचा भारा बांधून रातोरात आणून उदगीरच्या श्यामलालजी बन्सीलालच्या घरी टाकून घरी जाऊन झोपत होते. या वडिलाचं मी चिरंजीव आहे. खूप आम्हाला आनंद आहे आणि अशा पद्धतीनं आम्ही या घरातून जन्मलो, मोठे झालो. आज हे आम्ही समाजसेवा सोडलेली नाही, आम्ही ते करणार आहोत. ज्यावेळेस मी 95ला आमदार झालो, 96ला महामंडळाचा अध्यक्ष झालो आणि आम्ही अण्णाभाऊच्या गावी वाटेगावला त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वाटेगावला अण्णाभाऊचं स्मारक उभं करण्याचा निर्णय घेतला. मी त्यावेळेस आमचे हसू अडवाणी नावाचे मंत्री एक्सपायर झाले होते, त्यांच्या अंत्यविधीला आम्ही गेलो होतो. सारं मंत्रिमंडळ तिथं होतं. त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंत्यविधीला वेळ असल्यामुळं मी कागदावर एक नोट तयार करून प्रमोद महाजनच्या हातात दिली. ती नोट त्यांनी मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे साहेबांच्या हाती दिली आणि त्या मी त्या नोटमध्ये हे लिहिलं होतं की अण्णाभाऊचं स्मारक वाटेगावला व्हावं, अण्णाभाऊच्या कुटुंबाला मदत करावी, NSFDच्या योजना चालू कराव्या, अण्णाभाऊ साठेचा ग्रंथ प्रकाशित करावा, अण्णाभाऊ साठेचं स्मारक करावं, मुंबईला चिरागनगरला स्मारक करावं, अशा मागण्याचं ते निवेदन होतं. त्यावेळेस ते निवेदन त्यांनी घेतलं आणि जसंच्या जसं मी आभार मानतो गोपीनाथ मुंडे आणि मनोहर जोशी आणि महाजनांचे की त्यांनी त्यावेळेस माझ्या म्हणण्याला दुजोरा दिला आणि त्याप्रमाणे त्यांनी ते काम हाती घेतलं. हे काम समाज कल्याण डिपार्टमेंट मार्फत झालं खरं, परंतु त्याचा सूचक मी आहे, हे मी केलेलं आहे. आणि हे काम करत असताना ज्यावेळेस अण्णाभाऊच्या वाटेगावला आम्ही स्मारकाची उद्घाटन करण्यासाठी गेलो, त्यावेळेस मी अण्णाभाऊची छक्कड गायली जी शंकरभाऊनी मला गाऊन दाखविली होती. शंकरभाऊ माझ्या इलेक्शनमध्ये माझ्याकडे होते, 6 महिने माझ्याकडे घरी होते. नांदेड, परभणी, इकडे लातूर, ह्या 4-5 जिल्ह्यामध्ये मी त्यांना घेऊन फिरलो होतो. अत्यंत विद्वान माणूस शंकरभाऊ होते. त्यांचा खूप आम्हाला आधार झाला. त्यांना आणि अण्णाभाऊमध्ये त्यांच्यामध्ये मला कुठंच फरक वाटला नाही. त्यांनीसुद्धा 16 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. माझा भाऊ अण्णाभाऊसुद्धा त्यांनी लिखाण केलेलं आहे. आमच्या मारुती कसाब साहेबांनी शंकरराव साठे साहेबांवर शंकरराव साठेवर त्यांनी लिखाण केलेलं आहे. त्याच्यामध्ये आमचा फोटोसुद्धा छापलेला आहे. मी दादांच्या शंकरभाऊच्या बाजूला मी बसलेला आहे. त्यांचा स्पर्श आम्हाला झालेला आहे आणि म्हणून एखाद्या लोखंडाला परिसाचा स्पर्श व्हावा, ज्या खानदानाच्या परिसाचा स्पर्श व्हावा, त्याप्रमाणे आमच्यासुद्धा लोखंडासारख्या माणसाचं सोनं झालेलं आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्या विचाराशी बांधील आहोत. आम्ही हे कधी विसरणार नाही. त्यांचे पुढचे वंशज असो, त्यांचं कुटुंब असो, त्यांच्यासाठी आम्ही उत्तरादायी होण्याची कोशिश करू आणि म्हणून तिथे मी छक्कड म्हटली. ती छक्कड मनोहर जोशीने जशाला तशी लक्षात ठेवली आणि ती छक्कड मला विधानसभेतल्या त्यांच्या अँटी चेंबरमध्ये बोलावून घेऊन म्हणायला लावली. 5-6 मंत्री होते, 2-4 आमदार होते, बसायला टेबल खुर्ची नव्हती मला, तर त्यांनी टीपॉय बाजूला सरकावला, हातातली कागद बाजूला ठेवाय सांगितली आणि अण्णाभाऊची छक्कड म्हणून दाखव राम म्हणून मला म्हटलं आणि मी ती छक्कड म्हणून दाखवली. ती छक्कड म्हणून दाखवली, त्यांना ती आवडली आणि त्याच क्षणी त्यांनी मला जयप्रकाश मुंदडा नावाचे सहकार मंत्री होते, त्यांना साखर कारखाना द्यायला सांगितला. त्या प्रियदर्शनी शेतकरी सहकारी कारखाना, साखर कारखाना तोंडार, तालुका उदगीर, जिल्हा लातूर, हा 50-100 कोटीचा कारखाना त्यावेळेस त्यांनी माझ्या छकडावर मला त्यांना सप्रेम भेट दिलेला आहे. ज्यावेळेस मी आमचे नेते दिलीपरावजी कांबळे साहेब, आम्ही दादरला शिवाजी पार्कमध्ये समाजाचा मेळावा घेतला होता. 2.5 लाख लोक होते. त्यावेळेस मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रीगण त्या ठिकाणी होते. त्यावेळेस जनसागराच्या पुढे मनोहर जोशी साहेबांनी असं जाहीर केलं की हेरचे आमदार रामभाऊ गुंडिले यांना मी प्रियदर्शनी शेतकरी सहकारी साखर कारखाना तोंडार हा सप्रेम भेट देत आहे. एका छकडीवर 50 कोटीचा साखर कारखाना सप्रेम भेट मिळवणारा
मी आमदार नव्हे कार्यकर्ता आहे. अण्णाभाऊच्या पदस्पर्शाने पावन झालेला, बाबासाहेबांच्या विचाराने पावन झालेला मी कार्यकर्ता आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं ती छक्कड मी माझ्या आयुष्यात लक्षात ठेवली. आज महाराष्ट्रामध्ये हजारो कार्यक्रमामधून ती गायलेली आहे. मी तुमच्या पुढे ती छक्कड आता 1-2 मिनिटासाठी काही कडवे गाऊन दाखवतो. माझी मैना, माझी मैना, माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. माझी मैना गावावर राहिली, हो माझ्या जीवाची होती या काहिली. होती बोंदा रंगवाळा कोर चंद्राची, उदात गुणाची मोठ्या मनाची, सीता ती माझी रामाची. हसून बोलायची, मंद चालायची, सुगंध केतकी, सतेज कांती, घडीव पुतळी सोन्याची. अरे नव्या नवतीची काडी दवण्याची, रेखीव भुया कमाना जणू इंद्रधनुष्याची. हिरकणी हिऱ्याची, काट्या आंधळ्याची, तशी ती माझी गरिबाची, 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 गरिबाची. मैना रत्नाची खान, मैना रत्नाची खान, माझा जीव की परान, नशे सुखाला वान. तिच्या गुणाची छक्कड मी गायली, माझ्या जीवाची होती या काहिली. माझी मैना गावावर राहिली, हो माझ्या जीवाची होती या काहिली. गावंदरीला येताच कळी कोमेजली तिच्या अंतरीची, झाली शिकस्त, केली शिकस्त मी तिला हसवण्याची. खैरात केली पत्राची, वचनाची, दागिन्याची, बोली केली शिंदेशाही तोड्याची. साज कोल्हापुरी वजरटी कळ्यात माळ पुतळ्याची, कानात गोकर, पायात मासोळ्या, दंडा तिळा, नाकात नथ सर्जाची. परी उमलली नाही कळी तिच्या अंतरीची, आणि छातीवर दगड ठेवून पोटासाठी वाट धरली होती मी मुंबईची. मैना खचली मनात, ती हो रुसली डोळ्यात, नाही हसली गालात, हात उंचावून उभी ती राहिली, हो माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावावर राहिली, हो माझ्या जीवाची होती या कायली. या मुंबईत गर्दी बेकारांची, त्यात भरती झाली माझी एकाची. मड्यावर पडावी मुठभर माती, तशी गत झाली आमची. ही मुंबई यंत्राची, तंत्राची, जगणाराची, मरणाराची, शेंडीची, दाढीची, हाडसनच्या गाडीची, नायलनच्या आणि सार्जनच्या तलम साडी, बुटाच्या जोडीची, पुस्तकाच्या थडीची, माडीवर माडी हिरव्या माडीची, पैदास इथं भलतीच आहेत खाऊची, शिरदोराची, हरामखोरांची, भांडवलदारांची. परवा केली नाही मी उन्हाची, थंडीची, पावसाची, पाण्यानं भरले माझे खिशन, वान मला एका छत्रीची. त्याच दरम्यान चळवळ उठली संयुक्त महाराष्ट्राची, निपाणी गोव्यासह एक भाषिक राज्याची. चकाकली संगीन आणण्यावरची फौज, उठली भिन्नीवरची शेतकऱ्यांची, मध्यमवर्गीयांची. उठला महाराष्ट्र देश, आला मैदानी त्वेष, वैरी करण्या नामशेष. गोळी डमडमची छातीवर साहिली, हो माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावावर राहिली, हो माझ्या जीवाची होती या कायली. म्हणे अण्णाभाऊ साठे घर बुडाली गर्वाची, मी तुपणाची, जुलमाची, जबरीची, तस्कराची. निकुंबळीला कत्तल झाली 14 चौकड्याचं, राज्य रावणाचं लंका जळाली त्याची. तीच गत झाली आहे कलियुगा माझी, मोरारजी देसानी सका पाटलाची. अखेरी मुंबई झाली महाराष्ट्राची, परळच्या प्रळयाची, लालबागच्या लढाईची, फाउंटनच्या चढाईची. झाला फाउंटनला जंग, तिथं बांधूनी चंग, आला मैदानी रंग, धार रक्ताची मर्दानी वाहिली, हो माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावावर राहिली, हो माझ्या जीवाची होती या कायली. अखेरी मुंबई झाली महाराष्ट्राची, दाखविली रीत पाठ भिंतीला लावून लढायची. परी तगमग नाही थांबली माझ्या अंतरीची, गावाकडे मैना माझी भेट नाही तिची. तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची. बेळगाव, कारवार, डांग उंबरगावर मालकी दुजाची, धोंड खंडणीची, कमाल दंडेलीची, चीड बेकीची, गरज एकीची. म्हणून विनवणे आहे या जनशक्तीला शाहिराची. रणी पळू नका, कुणी चळू नका, कुणी वळू नका, बिन्नी मारायची अजून हो राहिली, हो माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावावर राहिली, हो माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावावर राहिली, हो माझ्या जीवाची होती या कायली. अशी ही लावणी अण्णाभाऊची. आणि मुंबई गुजरातला जोडण्याचा प्रयत्न मोरारजी देसाई सका पाटलाचा. हा
प्रयत्न ह्या अण्णाभाऊ साठे, अमर शेख, गव्हाणकर, दना गव्हाणकर ह्या मंडळींनी कसा मोडून काढला हे आपल्याला माहीत आहे. 106 हुतात्मे झाले. तिकडे श्रीपाद आमरट डांगे विधानसभेमध्ये लढत होते, SM जोशी विधानसभेत लढत होते, आचार्य अत्रे विधानसभेत लढत होते आणि इकडे हे 3 वीर लढत होते, मैदानात लढत होते. सारा त्यांनी समाज थोपवून धरला होता. परंतु मोरारजी देसाईंनी गोळीबार करायला लावला. ह्यांच्यावर आरोप केले, हे दुकाने लुटतात, अमुक करतात म्हणून आरोप केले आणि गोळीबार केला. त्यावेळेस त्यांना आचार्य अत्रेंनी खूप त्या ठिकाणी बोललेला आहे आणि श्रीपाद आमरट डांगेंनी खरोखरच एवढं वाचन करून त्या ठिकाणी बोललेलं आहे. 10 घंटे सतत 10 घंटे श्रीपाद आमरट डांगे यांनी विधानसभेत आपलं कामगाराच्या आणि श्रमणाराच्या बाजूचं भाषण त्या ठिकाणी केलेलं आहे. निघालेला दिवस त्यांचा होता 27 सप्टेंबर 46 ते 28 सप्टेंबर 46 पर्यंत हे सारं चलत होतं. अशा पद्धतीचं त्यांनी त्या ठिकाणी बोलले. ज्याप्रमाणे चीनची लढाई व्हावी आणि त्या लढ्यामध्ये अशा पद्धतीनं सैन्याने चीनच्या लोकांनी मारावं, तसंच ह्या आपल्या सका पाटलाच्या आणि मोरारजी देसाईच्या आदेशानं लोकांवर गोळीबार झाला. 106 हुतात्मे झाले. परंतु शेवटी त्यांना मुंबई द्यावी लागली. यांनी घेतल्याशिवाय सोडली नाही. याला विजय म्हणतात. म्हणून अण्णाभाऊ साठे होईल विजयी ते रण करती हे शब्द वापरतात. म्हणून विजयी होणाऱ्यांनी रण करणं गरजेचं आहे, रणात जाणं गरजेचं आहे, रणातली लढाई शिकणं गरजेचं आहे. हे ज्ञानाचं रण असेल, हे आपल्याला चौकातलं रण असेल, ह्या सर्व गोष्टीमध्ये सर्व साहित्यानिशी सर्व विद्वत्तेनिशी आपल्याला सर्वांनी तयार होऊन हे काम केलं तरच आपण यशस्वी होऊ शकतो. अन्यथा आपसामध्ये उग्यादुग्या करून आपण होऊ शकत नाही. आणि म्हणून मी ज्यावेळेस मला अण्णाभाऊच्या जीवनावर बोलत असताना काही महाराष्ट्रातल्या आमचे फार मोठे विद्वान नेते आहेत, माझे स्नेही जवळचे बी आहेत, त्यांनी अण्णाभाऊचं काम आम्ही तयार केलं असं सांगितलं. परंतु माझे जवळचे स्नेही, माझ्या गावच्या जवळचे, माझ्या नात्यातले होते डॉक्टर बाबासाहेब गोपले, आम्ही दोघांनी एवढं तग धरून हे काम केलं. या लढ्यामध्ये मला माझा एक मुलगा गमवावा लागला, डॉक्टर गोपले यांना त्यांचा मुलगा गमवावा लागला. आणि आम्ही ह्या चळवळीमध्ये असल्यामुळं आम्ही मुलाची पर्वा केली नाही. गमलेल्या मुलाची पर्वा न करता आम्ही शिरतळ हातावर घेऊन समाजासाठी लढलो. आणि म्हणून समाजाचं चित्र महाराष्ट्रामध्ये वेगळं झालं. कुणी झडपी मेंबर झाला, कुणी झडपी अध्यक्ष झाला, कुणी आमदार झाला, कुणी मंत्री झाला. आम्ही तर आमदार त्या चळवळीवरचे आहोत. म्हणून आम्ही हजारो पोतराज भादरून आम्ही आमदार झालो. आम्ही आमदार होऊन पोतराज झालो नाही, आम्ही पोतराज भादरून आमदार झालो. आमची चळवळ अशा पद्धतीत झाली. अंधश्रद्धेला मुठमाती देणं, श्रद्धेला नव्हे अंधश्रद्धेला मुठमाती देणं, रोजगाराची निर्मिती नव्या पद्धतीनं करणं. म्हणून मी घाट घातला सरकार पुढे की तुम्ही मंडळाचा अध्यक्ष करणार असाल तर मला तुम्ही भांडवल द्यावं लागेल, मला तुम्ही बजेट द्यावं लागेल, तर मी ते चालवेन, नाही तर चालवणार नाही. त्यावेळेस गोपीनाथ मुंडे साहेब आणि मनोहर जोशी साहेबांनी माझा शब्द पेलला आणि त्यांना भरपूर मला त्यावेळेस भांडवल दिलं. 22 जुलै 85ला स्थापन झालेलं, 11 जुलै 85ला स्थापन झालेलं महामंडळ 85 ते 95 पर्यंत 10 वर्षामध्ये त्याला 2 कोटी रुपये टर्नओव्हर होतं त्याचं. तेच महामंडळ मी ताब्यात घेतल्यानंतर मी शेकडो कोटीला ते महामंडळ नेलं. माझ्या काळामध्ये मी 4 पायलटला प्रशिक्षणाला पैसे दिले. 3 पायलट आज बाहेर आहेत, अमेरिका सिंगापूरला आहेत. फक्त 1 पायलट पूर्ण करू शकला नाही. 20-20, 30-30 लाखाच्या गाड्या मी माझ्या काळात दिल्या. तिथून सुरू झालं NSFDचं. दुसरे सांगतात की आमच्या काळात झालं, पूर्वी 5 लाख होतं, 2 लाख होतं असं सांगतात. कृपया समाजाच्या विचारवंतांनी, शहाण्या माणसांनी समाजापुढे थापा मारू नये, बाप दाखवू नये तर श्राद्ध कर म्हणणाऱ्यापैकी आम्ही आहोत. आमच्याकडे सरकारचे या ठिकाणी नोंदी आहेत.
कधी काय सुरू झालं, आम्ही हे सर्व करू शकलो. माझा लाडका नेता एकनाथ आव्हाड नावाचा, त्यांना मी महामंडळातर्फे गाडी देऊ शकलो. वामनराव साळवे ज्यांनी गोरगरिबांना गायरान वाटप केलं गंगाखेडचा, त्यांना आम्ही गाडी देऊ शकलो. आमचा एक उगवता नेता म्हणून सुधाकर भालेराव नावाचा होता, त्यांची गाडी महामंडळातून आमच्या एमडीनं त्यांना दिली. अशा बऱ्याच कार्यकर्त्यांना महामंडळामध्ये उभं करायचं काम आम्ही केलं. आज बी डी चव्हाण नावाचे एक मातंग शक्ती नावाच्या कुठल्या तरी एका संघटनेचं काम करतात. ते टी व्हीवर आमदार आणि ते दोघंही असं बोलत होते की 5 लाखाच्या वर इथं काहीच मिळत नाही. अहो 20 लाखाची गाडी आम्ही तुम्हाला दिली ना महामंडळामार्फत, हे नाकारता कसं तुम्ही? आणि त्या गाडीचं तुम्हाला सांगतो मी, पूर्ण कर्ज माफ झालेलं पत्र माझ्या हातानं तुम्हाला दिलं, 20 लाख सुद्धा माफ झालेलं. खोटं बोलू नका बापू हो, खरं बोला. खरं बोलणं खूप चांगलं आहे. खरं बोलणं माणसाचा बाप दाखवतं, चांगलं बोलणं माणसाची आई दाखवते, सन्मानानं वागणं हे माणसाचा समाज दाखवतो. आपण आपला समाज कसा आहे, आपला आईवडील कसे आहेत हे दाखवायचं काम केलं तर मी खूप भरून पावलो. ह्या गोष्टी आपण विश्वासात घेऊन ठेवा. आता बऱ्याच कार्यकर्त्यांनी ही चळवळ मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात सुरू केलेली आहे. मी म्हणेन खरोखरच बोलण्यासारखं खूप आहे. मला अचानक थोडी अडचण अशी झाली की काल 7 वाजताचा कार्यक्रम होता, 7:30चा, परंतु आमच्या आयोजकांनी मला आज दुपारी 12चा कार्यक्रम दिला. मग सकाळी जयंतीचे कार्यक्रम वगैरे असल्यामुळं ते येऊन घाईघाईमध्ये मी आपल्यापुढे बसलो. खरोखरच या सर्व गोष्टी करत असताना मी आपल्याला आणखी सांगतो, भारतरत्न हा किताब अण्णाभाऊला कुणी देईल नाही तर नाही देईल, आपण मिळवून घेऊ. ध्यान ठेवा, कुणाच्या इच्छेवर जगायचं नाही. हा किताब आपण मिळवून घेऊ. आणि की दुसरा एक किताब मिळवून घेऊ. आपण घेतल्याशिवाय सोडणार नाही. देत कसं नाही, कोणाच्या बापाचं नाही, ती बी आमचं आहे. आमच्याकडे त्या लायकीचा माणूस आहे. आम्ही ते मिळवून घेतल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेब भारतरत्न आहेत, अण्णाभाऊ भारतरत्न झालेच पाहिजेत. आणि हे 2 आमच्या विकासाची चाकं आहेत. ह्या 2 चाकांना सांभाळून आम्हाला आमची गाडी चालवायची आहे. चाकामध्ये वंगण घालणं, चाकाची मशागत करणं हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही हे केलं पाहिजे. ह्या 2 चाकाच्या जीवावर आम्ही आकाशात भरारी मारू शकतो. समाज मोठा करू शकतो, समाजाला आधार देऊ शकतो. आपण ह्याच्याशिवाय जगू शकत नाही. आपला तारणहार आहेत ते. म्हणून सुनसान राहो में, अंधेरी रातों में सुनसान राहो पे एक मसीहा आता है, उसे लोग मसीहा कहते हैं, वही हमारे बाबा है, अण्णा है, शिवराय है. आणि म्हणून हे मसीहा आमचे आहेत. ह्या सर्वांचे विचार घेऊन आपण पुढे जाऊया. प्रत्येक क्षण आपला अत्यंत मोलाचा आहे, प्रत्येक वेळ आपला अत्यंत मोलाचा आहे. हे सर्व आपण करून घेऊया आणि याप्रमाणेच ही चळवळ अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण करू. शेवटी जग बदल घालून घाव, सांगून गेले मला भीमराव. बाबासाहेबांनी जो उल्लेख केलेला आहे, कारण ज्यावेळेस भारताचं संविधान तयार झालं, भीमरावाच्या विचाराची प्रगल्भता त्या संविधानाच्या मार्फत अण्णाभाऊंनी हेरली आणि बाबासाहेबांना त्यांनी सलोट ठोकलेला आहे. मोठ्या माणसाने मोठ्या माणसाला एकमेकाला आलिंगन देणं ही आपल्या प्लस ज्याला पॉईंट म्हणतात ती ही भूमिका आहे. आपण एकमेकाला मानून चलूया, एकमेकाला जाणून चलूया, एकमेकाच्या अवहेलनेमध्ये न जाता एकमेकाला पेलून चलूया. दुःखासुखामध्ये एकमेकाच्या सामील होऊया. ही चळवळ आपण जोमाने अशीच पुढे चालवावी आणि या चळवळीला अशाच पद्धतीनं देशभरामध्ये आपण वाढवावं. एक ना एक दिवस आपला आहे, परंतु आपण आपले पण जपलं तर आपलं आहे. आपले पण नाही जपलं, आपले ठिकऱ्या झाल्या तरी म्हणतोय आरसा फुटला, तरी म्हणतोय मी आरसा आहे. प्रत्येक आरशाच्या प्रत्येक तुकड्यामध्ये चेहरा दिसतो खरा, परंतु त्या चेहऱ्याला अर्थ नाही. आरसा फोडून चेहरा बघण्यात अर्थ नाही. हा आरसा विचाराचा आरसा, हा एकमेकाच्या जवळचा आरसा, एकमेकाच्या सन्मानाचा आरसा हा समोर ठेवूनच आपण चेहरा बघावा. तर त्या एकीच्या आरशामध्ये आपण या ठिकाणी तगू शकतो, आपलं जगू शकतो आणि समाजाला आपण मोठं करू शकतो. ज्याच्याकडे काहीच नाही त्यानं समाजाला मोठं कसं करावं? म्हणून आपल्याला काहीच नसलेली माणसं, सर्वहारा माणसं
आपण या ठिकाणी सर्व मिळवण्यासाठी झटूया. अण्णाभाऊकडे काय होतं, काहीच नसलेल्या माणसांनी खरोखरच एवढं मोठं लिखाण केलं. मी त्यांना सलाम करतो. भारतामध्ये जे हजार वर्षामध्ये या जगाचा इतिहास ज्यांनी लिहिलेला आहे, माझ्याकडे त्या नोंदी खूप आहेत, मी आता सांगू शकत नाही. आणि त्या जगातल्या साहित्यिकामध्ये अण्णाभाऊचा नंबर आहे, त्यांनी लिहून ठेवलेला आहे. मी पुढच्या कधीतरी दुसऱ्या बैठकीमध्ये आपल्याला ते सांगेन. आणि म्हणून एक जगप्रसिद्ध साहित्यिक, जगदविख्यात साहित्यिक, जगन्मान्य साहित्यिक ही प्रतविशेष नाही, श्रमिकाच्या, शेतकरी, शेतमजूर आणि दलिताच्या तळहातावर तरली आहे असा सिद्धांत मांडलेला आहे. कारण त्यांनी त्या पृथ्वीच्या खाली सापानं दिलेल्या फड्याला ह्या श्रमिकाच्या हातानं ठोकर मारून टाकलेली आहे आणि त्याला बाजूला सारलेला आहे आणि श्रमिकाचे हात त्या पृथ्वीच्या खाली त्यांनी लावलेले आहेत. आणि मीच तो सिंबॉल, मी अण्णाभाऊ साठे महामंडळाला तो सिंबॉल दिलेला आहे. आणि त्या सिंबॉलचा तिथलं हे घे, त्या सिंबॉलचं ते पुरस्काराचं, त्या सिंबॉलचा मी पुरस्कार काढून मी अण्णा महामंडळाचा चेअरमन असताना 3 दिवस आम्ही ते पुरस्कार, मी आणि गोपले साहेबांना अगोदरच मागणी केलेली होती, पुरस्कार मागणी केलेली होती. त्या मागणीला पूर्ण करण्यासाठी अंधेरीच्या MIDC मध्ये 2-3 दिवस मी बसलो आणि ते बसून तो पुरस्कार त्या ठिकाणी मी निर्माण केला. आणि हे पुरस्काराचं पहिलं चिन्ह आणि पहिला पुरस्कार डॉक्टर गोपले साहेबांना मी पहिला पुरस्कार दिला. त्याच्यानंतर 8000 मूर्ती घडवणारे पात्रीचे मारोतराव दाडेल, ज्यांना इंग्लंडचा मॅन ऑफ अचिव्हमेंट हा किताब मिळाला होता, त्या सद्ग्रस्तांना आणि उत्तम कांबळे साहित्यिकांना पुरस्कार मी माझ्या हाताने दिला. बाकीचे पुरस्कार आम्ही राज्यभर पुन्हा दिले. पुन्हा मला एक बार मी आवळे साहेबांना भेटायला गेलो, त्यांनी म्हणले ते सेक्रेटरीला बोलवा, सेक्रेटरीला. मी म्हटलं कशाला साहेब? अहो ते तुम्हाला पुरस्कार द्यायचा म्हणलं. मी म्हटलं नको ना, पुरस्काराचा निर्माता मी आहे आणि मी पुरस्कार कशाला घेऊ? नाही म्हणले, तुम्ही पुरस्कार निर्माण केला असला तरी तुम्हाला दिल्यानंतर त्याचं सार्थक होणार आहे. म्हणून मला त्यांनी आवळे साहेबांनी रायगडला बोलवून घेऊन तो पुरस्कार दिला. असे पुरस्कार आता लोकांना मिळत आहेत. या पुरस्काराची रक्कम 2 लाख करा म्हणून मी सरकारकडे बसलोय. ह्या पुरस्कार केंद्र सरकारनं दरवर्षी 50 लोकांना द्यावा म्हणून मी केंद्र सरकारकडे मागणी केलेली आहे. अण्णाभाऊचं स्मारक या ठिकाणी 25 एकर जागे उभं करावं, 50 कोटी रुपये अण्णाभाऊच्या स्मारकासाठी द्यावेत अशी मी मागणी केलेली आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार अण्णाभाऊला द्यावा अशी मी मागणी केलेली आहे. प्रत्येक महसूल विभागाच्या ठिकाणी एक अण्णाभाऊ साठे निवासी आश्रमशाळा या समाजासाठी काढावी अशा पद्धतीची मागणी मी अण्णाभाऊ साठेंना केलेली आहे. आणि वाटेगाव येथे 25 एकरवर अण्णाभाऊ साठे यांच्या नावानं थीम पार्क निर्माण करावं. आणि अण्णाभाऊ साठेला आपल्याला महत्त्वाचं सांगतो, एक गोष्ट आपली महत्त्वाची आहे, अण्णाभाऊ साठेंनी पारतंत्र्यात जेल भोगलेली आहे, त्यांचं ते सर्टिफिकेट काढून अण्णाभाऊ साठेला स्वातंत्र्य सैनिक म्हणून घोषित करावं आणि त्या स्वातंत्र्य सैनिकाचे सर्व लाभ त्यांच्या कुटुंबाला द्यावेत, त्यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन करावं अशी मागणी मी या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून अशा पद्धतीच्या या मागण्या आम्ही केलेल्या आहेत, मी करत राहतोय. हे सर्व आपल्याला काम करायचं आहे. उरलेलं काम आम्हाला आपल्यासोबत राहून करायचं आहे. आपण पुढे चला, आगे बढो, हम तुम्हारे साथ है. आम्हाला तुमच्या पाठीवून हात ठेवून लढ म्हणण्याची संधी द्या हीच विनंती करतो. आणि माझे 2 शब्द आपल्या सर्वांच्या चरणावर फुलासारखे ठेवतो आणि या ठिकाणी माझं भाषण थांबवतो. जय भारत, जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र, जय अण्णा, जय लहुजी. बंद कर.